ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हाकेंनी एकेरी उल्लेख केला। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दरोडेखोर आणि चोर आहेत अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत। या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। बीडच्या परळी तालुक्यातील दादाहरी वडगावमध्ये हाकेंची सभा पार पडली। यावेळी त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल करत सवाल केलाय। सारथीला हजारो कोटींचा निधी देता मग महाज्योतीला पैसे देताना हात का आखडतो असा सवाल हाकेंनी केला। वादग्रस्त बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला अंबाजोगाई न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कासलेला पोलिसांनी मुंबईतील जेलमधून ताब्यात घेतले। जळगावात श्री महेश नवमीनिमित्त समाज बांधवांनी शोभायात्रेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी शोभायात्रेमध्ये सजीव देखाव्यासह भव्य शिवलिंग आकर्षण ठरले। लाडकी बहिणी योजनेच्या निधीवरून यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळीत उडवून सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा लाडक्या बहिणींसाठी वापरला जातो असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। बीडमध्ये ऊसतोड कामगार महिलांच्या 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर यावर माजी मंत्री काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी राज्य महिला आयोगावर सवाल उपस्थित केलाय। बीडमध्ये 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या, महिला आयोग काय झोपला आहे का असा सवाल त्यांनी केलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसलाय। काँग्रेसचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांनी बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलाय। मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधून घेतलं। काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यासाठी अक्कलकोट येथील मंगरुळे हायस्कूल जवळील मैदानावर जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे। अतिक्रमण कारवाईसाठी गेल्या आठवड्यापासून बंद ठेवण्यात आलेला सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे। सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं, तसंच पावसाळी कामासाठी हा किल्ला 29 मे पासून बंद होता। देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना केलेल्या आहेत। त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात देखील प्रशासनानं संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली आहे। रुग्णालयामध्ये सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते। असं असताना कोरोनानं आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 वर गेली आहे। MIT WPUच्या अभ्यासानुसार पुण्यातील हरित पट्ट्यांची कार्बन शोषण करण्याची क्षमता तब्बल 34% घटलेली आहे आणि त्यामुळे पुण्याची ग्रीन सिटी म्हणून असणारी ओळख आता पुसली गेली आहे। राज्यातील वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। पुढील वर्षी देखील 10 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे। मीरा भाईंदर शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारनं 2 वर्षांपूर्वी लागू केलेली क्लस्टर योजना अद्यापही केवळ कागदावरच राहिल्यानं रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि माल वाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलले। मध्य रेल्वे अंतर्गत 128.78 कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। 2025 साली मिसिंग झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांचा मृत्यू दाखला अजूनही त्यांच्या मुलीला देण्यात आलेला नाहीये। या प्रकरणी प्रशासन टोलवाटोलवी करत असून कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचा निर्णय घेतलाय। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पारोळा तालुक्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून रस्ते देखील जलमय झाले। शेतात पाणी शिरल्यानं बळीराजावर पुन्हा आर्थिक संकट ओढावलंय। पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मे महिन्यातील 31 पैकी 13 दिवस पाऊस झालाय। शेवटच्या आठवड्यातील पावसानं सर्वांनाच धक्का दिला। मे महिन्यामध्ये तालुक्यात 487.22 मिलीमीटर पाऊस झाला। परळीमधील मलिकापूर या भागातील तरुणाला महावितरणाच्या तारेचा करंट लागून त्याचा मृत्यू झालाय। यावेळी धनंजय मुंडे यांनी मृताच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांनी महावितरणाची चूक असल्यानं त्यांनी तात्काळ मदतीचा प्रस्ताव पाठवावा अशा सूचना केल्या। कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असताना ही भिंत कोसळली। आमदार विश्वनाथ भोईर यांची ठेकेदारावर आगपाखड त्यांनी केली असून निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप केलाय। मुळशी तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा पौडी येथील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय। हा मार्ग पूर्ण करावा यासाठी उभाठा शिवसेनेनं आंदोलन केलं।
लोणावळा शहरात पथविक्रेता समिती मंत्रालयातून जाहीर करण्यात आली आहे। पथविक्रेता समिती स्थापन झाल्यामुळे वारंवार भेडसावणाऱ्या पथविक्रेते यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या आशा आता पल्लवित झाल्या। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,62,000 क्विंटलची आवक झाली आहे, तर नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची 90,000 क्विंटल आवक झाली असून सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1,000 रुपये तर उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1,420 रुपये दर मिळाला आहे। बंगळुरूमधील चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 33 जण जखमी झालेले आहेत। चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले। दुर्घटना घडायला नको होती, मात्र विचार केला त्यापेक्षा अधिक गर्दी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तर सरकारकडून मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। बंगळुरूमधील घटना अत्यंत हृदयद्रावक आहे। पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या। कोल्हापुरात 2 गटात तुफान हाणामारी झाली होती। या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 18 आरोपींची धिंड काढली आहे, तर आतापर्यंत पोलिसांनी 22 जणांना अटक केली आहे। विक्रोळी कन्नमवार नगर येथील बेस्ट बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला धडक दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले। पुणे शहरात रात्री 1:30 वाजल्यानंतर पब आणि बार सुरू असल्याचं आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला थेट जबाबदार धरलं जाईल आणि त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय। पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसात तब्बल 140 पिस्तुलांचे परवाने रद्द केल्याचं समोर आलंय। पिस्तुलाचा परवाना असलेल्या यातील काही व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झालेत, तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आले। बकरी ईद काही दिवसांनी साजरी होणार आहे आणि त्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर शहरात अवैधरित्या गोवंश वाहतूक करून आणण्यात आली होती। पोलिसांनी छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या 86 गोवंशांची सुटका केलेली आहे, तर 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झाला। या वादातून एकमेकांवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय। या घटनेमध्ये 4 जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत। पैसे दुप्पट करण्याची बतावणी करून पैसे लुटणाऱ्या टोळीला अमरावती पोलिसांनी अटक केली आहे। पैसे दुप्पट करून देतो अशी माहिती सांगत परतवाडा इथे फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याकडून 6.50 लाख हिसकावले होते। पोलिसांनी 4 तासात 6 आरोपींना अटक केली आहे। वसईच्या गोल्डन ट्युलिप हॉटेलच्या बाजूला असलेल्या कंपनीच्या पहिल्या माळ्यावर भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली असून यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नवी मुंबईतील रॅपर बिलाल शेख याला 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती। धमकी देणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी आसाममधून अटक केली आहे। आरोपीनं कोणाच्या सांगण्यावरून रॅपरला धमकी दिली याचा पोलीस शोध घेत आहेत। शशांक हगवणे याच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार आहे। चाकण पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होणार आहे। पोकलेन मशीनच्या भाड्याचे चेक बाउन्स केल्याचा पोलिसांत तक्रारी दाखल असल्याचं समोर आलंय। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलंय। यावेळी नाट्यगृहात उंदीर पकडण्याचे पिंजरे ठेवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। तातडीनं उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे, तर जाहीर निषेध करत हे पिंजरे ठेवण्यात आले। शनी शिंगणापुरातील शनिदेवाचं मंदिर रात्री 10:30 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। केवळ गुढीपाडवा, शनी जयंती आणि शनी अमावस्या या महत्त्वाच्या दिवशीच 24 तास दर्शन सुरू राहील। रुक्मिणी मातेची पालखी अमरावतीमध्ये दाखल झाली आहे। यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं। पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। सिम्बॉयसिस महाविद्यालयाची खोटी जाहिरात करून विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्यानं कारवाई करण्यात आली आहे। दिव्या आकाश यादव आणि कुणाल बिरेंद्र कुमार असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत। जळगावच्या चोपडा तहसील कार्यालयामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली आहे। यावेळी घाणीचं साम्राज्य निर्माण न होण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर मृत डॉल्फिन आढळलाय। डॉल्फिन साधारण 4 फूट लांबीचा आहे। डॉल्फिनच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बुलढाण्यात गेलेले केस आणि नख परत आले, पण तपासणी अहवाल मात्र आलेला नाही। आम्हाला काय झालं होतं ते तरी कळू द्या, असं म्हणत ग्रामस्थांनी सरकारला सवाल केलाय। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। रायगड जिल्हा प्रशासनाकडून हा आदेश जारी करण्यात आलाय। उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून 6 जूनच्या रात्री 10 वाजेपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे।
नेरूळमधील 80 एकरातील लोटस तलावात भराव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जागा बिल्डर्सच्या घशात घालण्याचा सिडकोचा डाव मंदा म्हात्रे यांनी हाणून पाडलाय. वर्ध्यामध्ये प्रहारनं विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन केलं. मनरेगा योजनेअंतर्गत विहिरीचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याच्या मागणीसाठी प्रहारनं अनोखं आंदोलन केलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी या गावात अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. ते हटवण्यासाठी 2 दिवसांपासून उपोषण सुरू असून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी आंदोलकांपैकी काहींची बाचाबाची झाली. एका अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी संतप्त नातेवाईकांनी सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. पोलीस ठाण्यातच ठिय्या मारत जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 10वर पोहोचली आहे आणि सर्व रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य खात्यानं केलं आहे. मोहोळ येथील हुंडाबळी प्रकरणातील पती सासू सासरे यांना मेडिकल चेकअपसाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. MIDC येथे सासरच्या जाचाला कंटाळून आशा राणी भोसले हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बीडमध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्या गेवराईतील 2 कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. ज्यादा दरानं खत विक्री करत असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. तोतया IAS अधिकाऱ्यावर गुहागरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना शिवीगाळ केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. प्रथमेश येवले असं तोतया IAS तरुणाचं नाव आहे. किल्ले रायगड मार्गावर नातेखिंड इथे एसटी बस, ट्रक आणि मोटारसायकलचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मोटारसायकलवरील 1 जण जखमी झाला असून जखमींवर महाडच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बुलढाणा